स्वातंत्र्यापूर्वी भारतात कुठली अर्थव्यवस्था होती? भांडवलशाही. स्वातंत्र्यानंतर आपण कुठली स्वीकारली? मिश्र म्हणजे कोण होतं? दोघंही, सरकार आणि प्रायव्हेट सेक्टर, दोघंही असूनही काय प्रॉब्लेम झाला आपला? ह्या ड्युरेशन मध्ये सरकारने खूप जास्त नियंत्रण ठेवलं. कशावर? अर्थव्यवस्थेवर, खासगी क्षेत्रावर खूपच रूल्स रेग्युलेशन लावले. त्याचा आता परिणाम झाला, वित्तीय संकटाला सामोरे गेलो आपण. मिश्र अर्थव्यवस्था असूनही खासगी क्षेत्राला खूप जास्त बंधनात राहावं लागलं. जास्त वर्चस्व कोणाचं होतं? सरकारचं होतं. आणि मग इथं धोरण बदलावं लागलं, नवीन धोरण स्वीकारलं, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप कमी केला, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिलं. म्हणजे कुठल्या अर्थव्यवस्थेकडे गेलो आपण? बाजार अर्थव्यवस्थेकडे. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. स्वातंत्र्याला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. इथून इथपर्यंत कुठली अर्थव्यवस्था होती? मिश्र अर्थव्यवस्थाच होती. पण 91 पासून पुढे लगेच भांडवलशाही किंवा बाजार अर्थव्यवस्था झाली का? नाही. प्रवास चालू आहे. अजून एक कुठली अर्थव्यवस्था आहे? मिश्र अर्थव्यवस्थाच आहे. बर, इथं आपण याच्या आधी ही अर्थव्यवस्था कव्हर केली का? बरोबर. आता हे सगळं बेसिक आहे, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. इथं हा प्रकार काय? इथं जर प्रश्न आला तर नीट लक्षात ठेवा, बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था. तुम्हाला जर असा प्रश्न आला 1991 पासून पुढे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे होत आहे, स्टेटमेंट करेक्ट और रॉंग? करेक्ट आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे, तेही बरोबर आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा खुल्या अर्थव्यवस्थेकडे होत आहे, तेही बरोबर. म्हणजे इथं ओपन इकॉनॉमी. सो दुसरा अँगल 1947 ते 1991 या ड्युरेशन मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था होती, क्लोज इकॉनॉमी होती. स्टेटमेंट इज करेक्ट. आता ह्याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही जर इथं बघितलात हा ड्युरेशन, हे सांगितलं मी, इथं मॅक्झिमम कंट्रोल कोणाचं होतं? म्हणजेच तुम्ही परत पंचवार्षिक योजनेमध्ये एक वाक्य वाचत असाल, समाजवादी समाजरचना तत्व, सोशलिस्ट अप्रोच. ऐकलंय का? म्हणजे भलेही खाजगी क्षेत्र असू द्यात, पण जास्त कंट्रोल कोणाचं? सरकारचं. म्हणजे बऱ्यापैकी इथं वैशिष्ट्य समाजवादी अर्थव्यवस्थेची दिसतात का? मग बंदिस्त अर्थव्यवस्था इन द सेन्स तुम्हाला खाजगी क्षेत्राला काही करायचा अधिकार नाही, नाहीतर मग करायचं असेल तर सरकारची परमिशन घ्यावी लागेल. परकीय व्यापाराबाबत बरेच निर्बंध टाकले होते, आयातीवर निर्बंध, परकीय गुंतवणुकीवर निर्बंध. ह्याला म्हणायचं बंदिस्त इकॉनॉमी, क्लोज्ड इकॉनॉमी, ह्याचा त्याचा अर्थ. आणि 91च्या नंतर आपण काय केलं? ओपन इकॉनॉमी केली.